दिशामधला दुसरा भाग पाहतोय आज. आपण पहिल्या भागामध्ये दिशा चक्राची ओळख पाहिली. दिशेवरची वेगवेगळी उदाहरणं आपण कशी असतात त्याच्याविषयी चर्चा केली. आजचा हा आपला दुसरा भाग आहे, दिशेवर आधारित. आता दिशाचक्र परत एकदा लक्षात ठेवा. आपण प्रत्यक्षातल्या दिशेकडे न जाता दिशाचक्रानुसार दिशेचा विचार करतो. मग वरची दिशा ही नकाशाच्या प्रमाणे जर गेला तर वरची दिशा ही नेहमी उत्तर असते, खालची दक्षिण, त्यानंतर उजव्या बाजूला पूर्व आणि डाव्या बाजूला पश्चिम. त्यानंतर उपदिशा पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य, ईशान्य या पद्धती. आता ह्या दिशाचक्रावर आधारित आपण वेगवेगळी उदाहरणांचा अभ्यास पहिल्या भागात पण केला, आजच्या पण भागामध्ये आपण चर्चा करणार. आपल्याकडे दिशाचक्र काढताना आपण आपल्या वहीमध्ये पण आपण या पद्धतीने काढून देतोय. पहिली वरची दिशा उत्तर असेल, खालची दिशा दक्षिण असेल, उजव्या बाजूला पूर्व, डाव्या बाजूला पश्चिम. मग ह्याच्यावर आधारित कितीही कोणताही प्रश्न आला तर आपण सोडवायचा. आता एक प्रश्न बघूया आपण. ईशान्येकडे पाठ करून उभा असलेला विजय त्याच्या उजव्या बाजूला काटकोनात वळाला. काटकोनात वळला तर त्याच्या डाव्या हाताची दिशा कोणती? आता हा प्रश्न उपदेशावर आधारित. आता आपल्याला उपदेशावर आधारित प्रश्नांची चर्चा करायची. आता उपदेशाचा विचार करताना सांगितले की पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये आग्नेय, त्यानंतर नैऋत्य दिशा, वायव्य आणि ईशान्य. आता या पद्धतीने आपलं दिशाचक्र तयार होईल. उपदिशांचं आग्नेय पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये, नैऋत्य पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये, वायव्य पश्चिम आणि उत्तरच्या मध्ये असेल आणि ईशान्य उत्तर आणि पूर्वेच्या मध्ये. आता आपल्याला काय विचारलं, ईशान्येकडे पाठ करून उभा आहे. ईशान्येकडे पाठ ह्याचा अर्थ ईशान्य दिशा खालच्या बाजूला गेली पाहिजे, अशी तिरकी होणार. म्हणजे तिचं तोंड नैऋत्यला असणार. तिने काय केलं, उजव्या बाजूला काटकोनात वळाली. आता उपदिशा असेल तर उपदिशेचा काटकोन उपदिशाचा असतो. उजव्या बाजूला वळले म्हणजे उजव्या बाजूची उपदिशा वर घ्यायची. म्हणजे तिचे तोंड वायव्यला होणार. तिच्या डाव्या हाताची दिशा विचारली. आता इकडे उजव्या हाताला ईशान्य येणार, डाव्या हाताला नैऋत्य येणार. म्हणजे ह्याचं उत्तर येणार नैऋत्य. परत एकदा बघा, ईशान्येकडे पाठ करून उभे आहे. ईशान्येकडे पाठ करून उभे असेल तर त्याचं तोंड होणार नैऋत्यला, ईशान्य दिशा पाठ खालच्या बाजूला जाणार, असं तिरकं होईल. आणि परत काय केलं, उजव्या बाजूला काटकोनात वळाली. उजव्या बाजूला वळाली म्हणजे उजव्या बाजूची दिशा वर घ्यायची, उपदिशा. आता मुख्य दिशेत संबंध. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा विचारलं, डाव्या हाताला नैऋत्य असणार, उजव्या हाताला ईशान्य असणार. या पद्धतीने उपदिशाचा पण आपण दिशाचक्राचा उपयोग करून सोडवू शकतो. आणखी एक बघूया. आता प्रश्न काय आहे बघा, हा थोडा ह्याच्यावर आधारित असतो, आपल्या अंतरावर चालत जाण्याच्या अंतरावर आधारित असतो. म्हणजे कसं बघा, पंकज 10 पूर्वेकडे 10 मीटर अंतर
चालत गेला. मग तो उजवीकडे काटकोनात वळून 15 मीटर अंतर चालल्यावर पुन्हा उजवीकडे काटकोनात वळाला. आणि 10 मीटर अंतर चालला. अशी उदाहरणं खूप सोपी असतात, फक्त जरा लक्षात आलं पाहिजे काय केलंय ते. तर आता तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेत किती अंतरावर असेल, आपल्याला जोडूनच परत एक प्रश्न आपण घेऊ, कोणत्या दिशेकडे तोंड असेल असं परत घेऊ. अगोदर अंतर काढून मग दिशेकडेचा विचार. आता प्रश्न काय होतो बघा, पंकज पूर्वेकडे 10 मीटर अंतर चालत गेला. आता दिशाचक्र तयार करू आपण. इकडे उत्तर, इथं दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. आता पंकज पूर्वेकडे 10 किमी चालत गेला. पूर्वेकडे म्हणजे इकडे चालत गेला. समजा इथं असेल तर तो पूर्वेकडे चालत गेला म्हणजे पूर्व दिशेकडे 10 किमी गेला, 10 मीटर गेला. त्यानंतर तो उजवीकडे काटकोनात वळाला. उजवीकडे म्हणजे उजव्या हाताला, म्हणजे खाली वळणार तो. त्यावेळेस तो पुन्हा किती चाललाय, 15 मीटर चाललाय, म्हणजे खाली असा तो 15 मीटर चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळलाय, परत उजवीकडे म्हणजे इकडे होणार होता. तर परत 10 मीटर अंतर चालत गेला. तर आता तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर असेल. आता इथं 10 आहे, इथं 10 मीटर आहे, इथं 15 मीटर आहे. आता हे मूळ ठिकाण इथं आहे. आता तो इथं आलाय सध्या. आता हा जर अंतर बघितलं, हे आता काही जण असं मोजत येतात, हे चुकणार आहे. तर शॉर्टकटचे जे अंतर असेल, कमीत कमी अंतर घ्यायचं. आता इथं 10 आहे, मग इथं 10 आहे, म्हणजे समान तयार होत. जिथं 15 आहे तर इथं 15 होईल, आयतासारखं. म्हणजे तो मूळ ठिकाणापासून 15 मीटर अंतरावर असेल. 15 मीटर अंतरावर असेल मूळ ठिकाणापासून. आता कोणत्या दिशेस असेल असं विचारलं. कोणत्या दिशेस असेल. आता हे मूळ ठिकाण आहे. मूळ ठिकाणाच्या इकडे कोणती दिशा येणार, खालच्या बाजूच्या दक्षिणेने. आपल्याला मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे म्हणलं, तर मूळ ठिकाणापासून तो 15 मीटर अंतरावर असेल. आता आणखी एक असंच गणित बघू. हे असं काढलं की लक्षात येतं आपल्याला कोणत्या दिशेकडे गेलाय, कसं चालत जातोय, तो व्यवस्थित बघायचं. मूळ ठिकाण कसं तयार होतं ते पण बघायचं. आता आणखी एक बघू. पूर्वेकडे 7 किमी चालत गेली. मग ती उजवीकडे वळून 5 किमी चालते. पुन्हा उजवीकडे वळून 7 किमी चालत गेली. तर
सुरुवातीपासून किती अंतरावर आहे? सुरुवातीपासून म्हणजे मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे हे शोधायचं. आता हे शोधताना काय करूया बघा. आता आता हे आपलं दिशाचक्र उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. आता पूर्वेकडे चालत गेलं म्हणजे इकडं पूर्वेच्या दिशेला, इकडं पूर्व आहे म्हणजे इकडं असं चालत गेलं. हे मूळ ठिकाण धरलं तर पूर्वेकडे चालत गेलं. किती चालत गेल्या? 7 किमी. परत काय झालं? उजवीकडे वळले. आता चालताना उजव्या हाताला इकडली दिशा उजवीकडे येणार, वरची दिशा डावी येणार. परत ते खाली उजवीकडे वळले म्हणजे खालच्या बाजूला वळले, 5 किमी वळले. आता एक लक्षात ठेवा, हे 7 किमी हे 5 किमी अंतर आहे म्हणजे रेषा थोडी कमी दाखवायला. परत आणि उजवीकडे वळले म्हणजे इकडल्या बाजूला वळणार. आता 7 किमी वळले, 7 किमी चालत गेले. आता इथं आलेले. आता हे मूळ ठिकाण इथं आहे आणि पोचले इथंपर्यंत. आता हे अंतर किती आहे बघूया. हे 7 आहे, हे 7 आहे, तर हे 5 असणार, तर हे पण 5 किमी असेल. म्हणजे ते मूळ ठिकाणापासून 5 किमी अंतरावर असेल. ह्याचं उत्तर येणार 5 किमी. तर या पद्धतीनं सोडवून बघायला म्हणजे लक्षात येतं काय करायला लागतं. आता परत पुढे जाऊया आपण नवीन गणित. आता थोडं वेगळं गणित. सूरज उत्तरेस सूरज उत्तरेस 10 मीटर चालत गेला. मग तो पूर्वेला वळून 5 किमी अंतर चालला. तेथून उजवीकडे वळून 15 मीटर अंतर चालला. तर आता मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेस आहे? मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेस आहे? आता एक आपण काय करायचं, एक तक्ता तयार करू. आता ह्याचा कसा करायचा बघूया आपण. सूरज उत्तरेस 10 किमी चाललाय. आता नकाशा तयार केला, वरची दिशा उत्तर आहे म्हणजे वर चालत गेलाय, वरच्या दिशेने. म्हणजे तो मूळ दिशा इथं आहे आणि वर चालत गेलाय. किती चाललाय? 10 मीटर चाललाय. नंतर तो काय झालाय? पूर्वेला वळलाय. पूर्व म्हणजे इकडं उजव्या बाजूकडे वळला, इकडं 5 किमी गेला. 5 मीटर हे 5 मीटर चाललंय. 10 मीटर आलाय मूळ ठिकाणापासून. इथं मूळ ठिकाण आहे. तेथून काय केलं? उजवीकडे वळला आणि 15 मीटर गेलाय. थोडं कमी करतो. इथं मूळ ठिकाण. आता उजवीकडे वळला म्हणजे खाली वळला आणि 15 मीटर गेलाय. इथं 10 असणार, ह्याच्यापेक्षा जरा जास्त इथं गेलाय. इथं पोहोचलाय. आता हे 15 मीटर अंतर. आता हे 10 आहे, हे 15 आहे, त्यामुळे हे लांब रेषा तयार होणार. आता मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेस आहे? असा तिरकी दिशा होणार. आता हे मूळ ठिकाण आहे, इकडं तिरकी दिशा कुठली असते? आता हे आपण दिशाचक्र घेतलं तर तिरकी दिशा कुठली आहे? इकडं अशी बघा, ही तिरकी दिशा म्हटली की ही दिशा, तर त्याचं तो आग्नेयला असेल. आग्नेय, इकडे तिरकी दिशा आग्नेय असेल.
तर त्याचं तोंड आग्नेय म्हणजे तो मूळ ठिकाणापासून आग्नेय दिशेकडे असेल. ह्या इथं गेलाय म्हणजे ह्या मूळ ठिकाणाच्या तिरकी अशी दिशा कुठली आहे? आग्नेय. समजा असं असतं तर नैऋत्य असतं, असं तिरकं गेला असता तर ईशान्य असतं, असं असतं तर वायव्य असतं. तर आता मूळ ठिकाणापासून हे असं आग्नेयकडे असेल. आपल्याला अंतर इथं नाही विचारले. ह्या पद्धतीतून प्रश्न समजून घ्यायचा, सोपा असतो. हे तक्ता तयार झाला की प्रश्न सोपा होतो. काय अजून एक बघा, पश्चिम आणि दक्षिण यांच्या दिशामधील उपदिशेच्या पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये उपदिशा कुठली आहे? नैऋत्य. त्याच्या विरुद्ध दिशा कुठली? ईशान्य. समजा परत प्रश्न काय विचारतील, पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये असणारी दिशा, त्याच्या विरुद्ध दिशा कोणती? आग्नेयच्या विरुद्ध वायव्य, ईशान्येच्या विरुद्ध नैऋत्य. हे पण लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न, उजव्या हाताला ईशान्य दिशा असणारा संजय एकदा उजवीकडे काटकोनात वळला तर त्याच्या समोर कोणती दिशा येईल? कोणती दिशा येईल? उजव्या हाताला ईशान्य दिशा आहे, तर उजव्या हाताला ईशान्य दिशा आहे. संजय परत एकदा उजवीकडे काटकोनात वळलाय तर त्याच्या समोर कोणती दिशा आहे? आता ईशान्य दिशा आहे, उपदिशेला संबंध धरून चालायचं. कोणत्या उजव्या हाताला ईशान्य आलं पाहिजे या पद्धतीने ठेवायचं. उजव्या हाताला ईशान्य म्हणजे असं होईल, ईशान्य इकडे असेल उजव्या बाजूला आणि इकडं डाव्या बाजूला नैऋत्य, त्याचं तोंड असणार आहे वायव्यकडे. आता काय झालंय, तो उजवीकडे एकदा वळलाय म्हणजे ती ईशान्य दिशा वर येणार. उजवी दिशा वर आली. आता त्याला काय विचारले, त्याच्या समोरची दिशा कोणती? त्याच्या समोर ईशान्य दिशा येणार, पाठीमागची दिशा नैऋत्य असेल. या पद्धतीने काय म्हणले, उजव्या बाजूला ईशान्य उजव्या बाजूला ठेवली म्हणजे त्याचं तोंड वायव्याला घेतलं. उजव्या बाजूची दिशा एकदा वळलाय म्हणजे उजव्या बाजूची दिशा एकदा वर येणार म्हणजे त्याचं तोंड ईशान्येला होणार आणि पाठीमागची दिशा वायव्य असेल. तर याचं उत्तर ईशान्य, समोरची दिशा ईशान्य असेल. ईशान्य. चला पुढे जाऊ आपण. आणि कुठलं मंदिरातून संतोष 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला तेव्हा त्याच्या समोरची दिशा पूर्व होते. समोरची दिशा पूर्व होती. तर सुरुवातीला त्याचे तोंड, आता हे उलट यायचं आहे गणितात, कोणत्या दिशेला होते? कोणत्या दिशेला होते? आता संतोष 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळलाय
3 वेळा वळल्यानंतर त्याच्या समोर दिशा येते पूर्व, म्हणजे त्याचं पूर्व दिशा तोंड पूर्वेला आले. कधी? 3 वेळा वळल्यानंतर उजवीकडे काटकोनात. आता आपण काय करायचं, मूळ दिशेकडे जाताना आता पूर्वी कसं असायचं, आपल्याला अगोदरची दिशा, आपल्याला शेवटी तोंड कुठे झाले हे सांगितले. शेवटी तोंड कोणत्या दिशेला झाले, तर पूर्वेला झाले. इथे आहे बघा, शेवटी पूर्वेकडे तोंड आहे, म्हणजे पूर्व दिशा वर असणार आहे शेवटी. सुरुवातीला काढताना आता काय केलं, तर उजवीकडे वळत वळत येऊन त्याचं तोंड पूर्वेला झालं. आता आपण काय करायचं, रिवर्स जायचं, आता उलट जायचं. मग उजवीकडे तो वळत आला होता, आता उलट जाताना काय करायचं, डावीकडे वळत जायचं, म्हणजे मूळ दिशा निघते. उजवीकडे वळत आलता म्हणून तो पूर्वेकडे झाला, तर त्याच्या विरुद्ध दिशा म्हणजे उलट्या दिशेकडे वळत जायचं. आता म्हणजे उजव्या बाजूला वळत होता तो आता डाव्या बाजूकडे वळत जायचं, म्हणजे मूळ दिशेकडे जातं. किती वेळा वळायला लागेल, तर 3 वेळा वळायला लागेल. मग डाव्या दिशेची बाजूची दिशा 3 वेळा वर घ्यायची, एकदा, दोनदा आणि तीनदा. तर तो सुरुवातीला त्याचं तोंड दक्षिणेला असणार. बघा, दक्षिणेला जर तोंड ठेवलं आणि उजवीकडे आपण 3 वेळा वळत गेलो तर पूर्व येते का बघा. उजव्या दिशा पश्चिम पहिली, ही दुसरी, तिसरी. बघा, पूर्व दिशा 3 वेळा वळाल्यानंतर येते. आता आपल्याला मात्र पूर्व दिलंय, वळल्यानंतर 3 वेळा पूर्व येते असं सांगितलंय. मग आपण काय केलं, तर पूर्व दिशा वर ठेवली आणि उलट करत जायचं, म्हणजे उजवीकडे वळलाय तर डावीकडे वळत जायचं. 3 वेळा म्हणजे मूळ दिशा निघते. 1, 2 आणि 3. म्हणजे मूळ त्याचं तोंड असणार आहे दक्षिणेकडे. याचं उत्तर येणार दक्षिण. आता आणखी एक प्रश्न असतो, त्याला धरूनच एक प्रश्न काय असतो बघा. ही शाळा आहे, हे घर आहे. आता याच्यावर आधारित पण आपल्याला प्रश्न बरेचसे विचारतात. याच्यावर आधारित काय प्रश्न असतो, तिथं काटकोन आहे. घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा काटकोनात वळावे लागेल, असा प्रश्न आहे. काटकोनात किती वेळा आहे, ते काटकोन 1, 2, इथं 3, 4, 5, 6. 6 वेळा काटकोनात वळावे लागेल. काटकोन म्हणजे खोलगट भाग धरायचा, टोक धरायचं नाही. तर टोक नाही, खोलगट भाग धरला की तो कोण तयार होतोय आपण. आता आणखी एक प्रश्न काय विचारतात, की आता कुठनं कुठं जायला लागलाय, घरापासून शाळेकडे चाललाय. मग घरापासून शाळेकडे जाताना आपण असं बाण करून घ्यायचं. असं निघाला, आता खाली तोंड होणार म्हणजे असं बाण होणार, परत इकडं तोंड होणार म्हणजे असा बाण, आता वर तोंड होणार, परत परत खाली तोंड, परत या बाजूला तोंड. आता काय सांगितलंय, घरापासून शाळेकडे जाताना त्याचे तोंड पूर्वेला किती वेळा होईल. पूर्वेला तोंड किती वेळा होणार. आता पूर्व कुणीकडे आहे, उजव्या बाजूला पूर्व आहे, म्हणजे इकडल्या बाजूला पूर्व येते. मग पूर्वेला तोंड किती वेळा होतं, बाण त्या बाजूला किती वेळा आहे बघा, ते 1, 2, 3, 4. म्हणजे पूर्वेला तोंड त्याचं 4 वेळा होणार. पश्चिमेला तोंड किती वेळा होईल असं विचार. पश्चिमेला तोंड, पश्चिम म्हणजे कुठलीकडच्या बाजूला येणार, या बाजूला पश्चिम, पूर्वेच्या विरुद्ध. आता पश्चिमेला तोंड होतं का बघा कुठं, म्हणजे इकडं ह्या बाजूला बाण कुठे येतोय का बघायचं. आता इकडं बाण कोणताच नाही, या बाजूला असा बाण कुठंच आला नाही, त्यामुळे इथे 0 वेळा आहे. परत काय करूया, दक्षिणेला तोंड किती वेळा आहे, दक्षिण. मग दक्षिण म्हणले की खालची दिशा दक्षिण असते, आपल्या इकडे दक्षिण असते. दक्षिण दिशेला किती वेळा तोंड आहे, म्हणजे खाली बाण किती वेळा आहे, हा 1 आहे. आता इथं 2 वेळा आहे, नाही आता 2 वेळा, मग दक्षिणेकडे. उत्तरेकडे किती वेळा तोंड होईल, उत्तरेला, उत्तर म्हणजे वरच्या बाजूला बाण किती वेळा आहे, बघा इथं वरच्या बाजूला बाण कुठं आहे, इथे 1 नाही, आता 1 वेळाच त्याचं तोंड उत्तरेला. म्हणजे याच्यावर आधारित पण प्रश्न विचारतात, असे दिलं जातं. फक्त एक लक्षात ठेवायचं की आपल्या उजव्या बाजूला पूर्व, डाव्या बाजूला पश्चिम, वरची दिशा
उत्तर आणि खाली दक्षिण हे डोक्यात ठेवून चालायचं. मग त्याच्यावर कसला पण प्रश्न. आणखी एक प्रश्न काय विचारतात, त्यात तो उजवीकडे किती वेळा वळेल असा प्रश्न असतो. उजवीकडे किती वेळा वळेल. आता ह्याला दोन प्रकारच्या क्लुप्त्या आहेत. एक आपण बोट ठेवून क्लुप्ती करू शकतो. समजा घरापासून शाळेकडे जायचं आहे, हे माझं उजव्या हाताचं बोट आहे आणि डाव्या हाताचं बोट आहे. आता इथं क्रॉस करायचं नाही, असं क्रॉस केलं की चुकलं, असं असा क्रॉस नाही आणायचा. उजवा हात खाली, वरच्या बाजूला डावा हाताचं. घरापासून शाळेकडे चाललोय, उजवीकडे किती वेळा वळेल असं विचारलं तर उजवंच बोट ठेवायचं फक्त खाली आणि खोलगट वाट कुठे येतो बघायचं. एक, टोक धरायचं नाही, असं जायचं. 2, 3 झालं. 3 वेळा तो उजवीकडे वळेल. आणि डावीकडे किती वेळा वळेल विचारलं तर डावा बोट माझं वरच्या बाजूला आहे, ते वरच्या बाजूचं मी फिरवत जाणार आता. खोलगट बाकी त्याला 1, 2 क्रॉस करून पुढे जायचं नाही, रेषा साईडनच करायचं. 2 वेळा झालं. आता इथे एकदा खोलगट भाग आला 3 वेळा, तर तो 3 वेळा डावीकडे वळेल. आणि उजवीकडे किती वेळा वळत होता? 1, 2, 3 वेळा उजवीकडे, डावीकडे पण 3 वेळा. आणखी एक दुसरा आकार घेऊ आपण, मग तुमच्या आणखी लक्षात येईल कसं सोडवायचं. प्रश्न काय आहे बघा आता. इथं घर आहे आणि इथं मंदिर आहे. मंदिर. आता प्रश्न काय विचारला, इथे सगळे काटकोन तयार होतात. आता एक लक्षात ठेवायचं, कुणीकडनं कुणीकडे गेला हे महत्वाचं आपल्याला माहित पाहिजे. समजा घराकडून शाळेकडे गेला तर घराकडून मंदिराकडे गेला तर मंदिर असेल, घरापासून म्हणजे असं तयार होईल बाण. चालत जाण्याची दिशा जशी असेल तसं बाण मार इथं आपण काढून घ्यायचं सस्पेन्शन. प्रश्नपत्रिकेत पण असंच करायचं, बाण आपण तयार करून घ्यायचं पेन्सिलने. एकच बाण मारायला लागतो मधल्या याच्यावर, म्हणजे आपली जाण्याची दिशा कळते. समजा मंदिराकडून घराकडे गेला असेल तर बाण मंदिराकडे असं उलटा बाण होईल मग जातानाच. आता याच्यावर आधारित प्रश्न बघूया आपण. घरापासून मंदिरापर्यंत जाताना त्याचे तोंड किती वेळा पूर्वेकडे होते? तोंड आता पूर्वेकडे किती वेळा होतं बघा. पूर्व बघा बरं, येते का सोडवायला? पूर्वेकडे किती वेळा होईल बघा त्याचं तोंड. आता घर कुठं येत आहे, आता चाललंय मंदिराकडे आहे, पूर्व इकडल्या बाजूला आहे, म्हणजे उजव्या बाजूला बाणाचं टोक आलंय. किती वेळा असं झालंय बघा. आता बाणाचं टोक बघा ते 1 झालं, 1 वेळाच पूर्वेकडे तोंड. पश्चिमेला किती वेळा तोंड होईल बघा. पश्चिमेला किती वेळा तोंड होतं बघायचं. पश्चिम म्हणजे कुठल्या बाजूला? डावीकडल्या बाजूला पश्चिम. या बाजूला बाण कोणीकडे आलाय, किती वेळा आलाय? 1, 2, 3 म्हणजे पश्चिमेला 3 वेळा त्याचं तोंड होणार. उत्तरेला किती वेळा तोंड होईल? उत्तर म्हणजे वरच्या बाजूला, वर बाण किती वेळा बघायचं वर बघा. 1, 2, 3. दक्षिणेला किती वेळा म्हणलं की काय करायचं? आता खालच्या बाजूला बाण किती वेळा बघायचं? 1 झालं, 1 वेळा. दक्षिणेला 1 वेळा. तोंड पूर्वेला 1 वेळा असणार, पश्चिमेला 3 वेळा आहे. पश्चिम म्हणले की डाव्या बाजूला बाण किती वेळा बघायचं. पूर्व म्हणले की उजवीकडे असेल, या बाजूला तोंड किती वेळा आहे बाणाचं बघायचं. त्यानंतर उत्तरेला म्हणले की वरच्या बाजूला बाण किती वेळा बघायचं. आणि दक्षिण म्हणले की खाली बाण किती वेळा बघायचं. जाण्याची दिशा घरापासून मंदिराकडे. तेच जर मंदिराकडून घराकडे केलं तर बाणाची दिशा बदलते. आता काय होतं, मंदिरापासून घराकडे जायचं, बाणाची दिशा बदलते. आता मंदिरापासून घर असं होणार, आता बाणाची दिशा असं खाली येणार आणि इकडे असं घराकडे जाणार, घराकडे जाण्याचा मार्ग. आता आणि उत्तर बदलतात. आता बघा, मंदिरापासून घराकडे जाताना पूर्वेला तोंड किती वेळा होते. आता बाण पूर्वेकडे कुठे आहे बघा. 1
2 3 वेळा आहे. आता पूर्वेला 3 वेळा तोंड होणार. दक्षिणेला किती वेळा तोंड होईल? दक्षिण म्हणजे खालची दिशा. खाली बाण किती वेळा? 1 2 3. उत्तरेला म्हणजे वरच्या बाजूला बाण, वर बाण वगैरे एकदाच झालं म्हणजे 1. पश्चिमेला म्हणजे डाव्या बाजूकडे किती वेळा बाण आहे बघा? 1 झालं, 1 वेळाच. इथे लक्षात. आता समजा असं विचारलंय, घरापासून मंदिराकडे जाताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल असं आहे. घरापासून मंदिराकडे जातो. आता 2 प्रकारच्या क्लुप्ती. मी मगाशी एक बोट ठेवून सांगितली, दुसरी पण एक क्लुप्ती करता येते. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल? घरापासून मंदिराकडे जाताना उजवीकडे किती वेळा, म्हणजे उजवं बोट त्या बाजूला जाईल, डावीकडे म्हणजे इकडे उजवं बोट येईल. बरोबर. उजवं बोट येईल तर असं जोडायचं. इथं खोलगट भाग किती वेळा दिसतोय बघा ह्या राऊंड मध्ये. बघा 1 2 3. समजा डावीकडे किती वेळा वळावे लागेल म्हणले, डावीकडे म्हणजे इकडल्या बाजूला वळणार, तर असा बाण तयार इकडे हे जोडायचं. आणि इकडे खोलगट भाग किती वेळा येतं बघायचं. 1 2 3 4. 4 वेळा तो डावीकडे वळेल. येते लक्षात. आता आणि एकदा हीच क्लुप्ती परत एकदा सांगतो. आता असं आहे, इथं घर आहे, इथं दुकान आहे. आता घरापासून दुकानाकडे जाताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल असं विचारलं. उजवीकडे. आता उजवीकडे म्हणलं की इथं बोट ठेवूया. उजवं बोट कुठं इकडे आहे, तर आता ह्या बाजूचं क्लोज करायचं, असं बंद करून घ्यायचं. मग आता इथं किती वेळा खोलगट भाग येतो बघा ह्या भागामध्ये. 1 2 3 3 वेळा. समजा असा प्रश्न विचारला, डावीकडे किती वेळा होईल, तर डावीकडे आहे तर असं क्लोज करायचं, बंद करायचं. इथं आता आतल्या बाजूला खोलगट 1 2 आणि 3 वेळा. टोक घ्यायचं नाही, वळताना टोक नसतं कधी. खोलगट भाग घ्यायचा म्हणजे कोणाची बाजू घ्यायची वळतं तिकडं. तर अशा पद्धतीने आपण दिशेवरची वेगवेगळी उदाहरणं पाहिली. त्यानंतर हे लक्षात घ्यायचं की दिशेवरचे प्रश्न कसला पण येऊ दे, आपलं दिशाचक्र आपल्याकडे असेल तर आपलं उत्तर चुकत नाही. आणखी एक आता जाता जाता एक छोटे टिप्स सांगतो, तेवढं लक्षात घ्या. ते लिहून पण ठेवा आपल्या वाचनामध्ये. काय ते लक्षात ठेवायचं, तर ध्रुव तारा, आता ही महत्वाची गोष्ट आहे. आता ध्रुव ताऱ्यावर पण प्रश्न एका दिवशी विचारतात. ध्रुव तारा हा नेहमी उत्तर दिशेचा असतो. उत्तर दिशेचा असतो. दुसरी गोष्ट, इंद्रधनुष्य नेहमी सूर्याच्या विरुद्ध दिशेचा असते. सूर्य पश्चिमेकडे असेल तर इंद्रधनुष्य पूर्वेला असते. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. ध्रुव तारा तर सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, कधी पण प्रश्न त्यावर विचारते. आजच्या भागामध्ये आपण आता इथंच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण नवीन घटक घेऊन येतो आणि त्यासाठी पण तुम्ही सगळ्यांनी जॉईन व्हा. तो घटक तुम्हाला खूप आवडेल. सोप्या पद्धतीने तुम्हाला माहिती करून दिली जाईल. वेगवेगळे प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेले असते, ते परत परत बघा. ह्या चॅनलवर तुम्हाला ते व्हिडिओ सगळे परत बघायला मिळतील. चला, ओके. आजच्या भागापुरता आपण इथंच थांबू. गुड बाय.